हे स्टुडंट, दिस इज पूजा भोसले हियर. सो सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंटच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण स्टडी केलेलं आहे की कुठले कुठले सोर्सेस असतात आपल्या रिक्रुटमेंट प्रोसेससाठी, किंवा रिक्रुटमेंट तुम्हाला करायची असेल तर तुम्ही कुठल्या सोर्सेस थ्रू किंवा कुठल्या स्रोत तुम्ही वापरू शकता आपली रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. सो सोर्सेसचे दोन पार्ट्स होतात किंवा दोन कॅटेगरीज आहेत, इंटरनल अँड एक्सटर्नल. ओके, सो इंटरनलमध्ये आपण पाहिलेलं होतं प्रेझेंट एम्प्लॉईज, देन एम्प्लॉईज रेफरल्स, देन फॉर्मर एम्प्लॉईज अँड प्रिव्हियस ॲप्लिकंट्स. हे सगळे कसे आहेत? इंटरनल सोर्सेस आहेत. म्हणजे एखाद्या बिझनेस फर्ममध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये जे कुठले पण एम्प्लॉईज अवेलेबल आहेत किंवा होते त्यांच्याशी रिलेटेड हा सोर्स आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की एक्सटर्नल सोर्सेस कुठले कुठले आहेत. एक्सटर्नल सोर्सेस म्हणजे काय? जे की तुमच्या ऑर्गनायझेशनच्या बाहेरचे असणार आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही काय करताय तर रिक्रुटमेंट करताय. ओके, त्यामध्ये फर्स्ट वन आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हा जो शब्द आहे किंवा हे जे तुम्हाला म्हणता येईल असोसिएशन असेल किंवा एजन्सी आहे, तर ती गव्हर्नमेंटची आहे. ओके, तर ज्याच्या थ्रू काय होतं तर ॲप्लिकेशन्स मागवलेही जातात किंवा तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता अँड देन तुम्हाला त्यांच्या थ्रू जॉबसुद्धा मिळू शकतो. त्याला काय म्हटलं जातं? एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. बऱ्याच वेळेला आपल्याला असं सजेस्ट केलं जातं की तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये रजिस्ट्रेशन करा, है ना. हेच ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे. तर बघू की हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज केव्हा इस्टॅब्लिश झालं किंवा हे इस्टॅब्लिश करण्यामागचं मेन कारण काय होतं. तर नॅशनल कमिशन ऑन लेबर नावाचे एक कमिशन आहे जी 1969मध्ये इस्टॅब्लिश झालेली होती. तर त्यांचं एक ऑब्झर्वेशन होतं, त्यावरनी त्यांनी एक रिपोर्ट बनवलेला होता. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की प्री इंडिपेंडन्स एरा जो होता त्यामध्ये मेन सोर्स कुठला होता लेबरचा? पहा की रूरल एरियाज जे असतात त्यांच्या सराउंडिंग जे इंडस्ट्रीज आहेत ना त्यांच्यासाठी तोच एक बेस्ट सोर्स असायचा. बट इंडिपेंडन्सच्या नंतर काय झालं तर नॅशनल एम्प्लॉयमेंट सर्व्हिस ही जी होती, ज्याला की मोस्टली आपण एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस म्हणून ओळखतो, तर नॅशनल एम्प्लॉयमेंट सर्व्हिस ही जी होती ती इस्टॅब्लिश करण्यात आली. का करण्यात आली? की ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, एम्प्लॉयर्स आणि जॉब सीकर्स जे असतात त्यांना एकत्र आणू शकता, आहे ना. तर प्री इंडिपेंडन्स काळामध्ये जो सोर्स होता तो रूरल एरियाज होता. म्हणजे ज्या ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या सराउंडिंग जे काही लोक राहतात, जे छोटे छोटे सिटीज किंवा विलेजेस आहेत, गाव आहेत छोटे, त्यांच्या थ्रू काय केलं जायचं तर अशा प्रकारचे एम्प्लॉईज मिळवले जायचे. बट आफ्टर इंडिपेंडन्स ही नीड जास्त वाढली, त्यामुळे नॅशनल एम्प्लॉयमेंट सर्व्हिस हे इस्टॅब्लिश करण्यात आलं, ज्या ठिकाणी एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईजला एकत्रित घेतलं जातं, एकत्रित केलं जातं. एम्प्लॉई म्हणण्यापेक्षा जॉब सीकर्स, ज्यांना जॉब हवा आहे, जे जॉब शोधत आहेत त्यांना, आणि जॉब सीकर्स जे आहेत त्यांना शोधणारे लोक म्हणजे कोणतं? एम्प्लॉयर्स. तर एम्प्लॉयर्स आणि जॉब सीकर्सला एकत्र आणण्याचं काम या नॅशनल एम्प्लॉयमेंट सर्व्हिसने केलं. बट पहा की इन रिस्पॉन्स टू इट द कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ अ वॅकन्सीज ॲक्ट, येते लक्षात काय म्हणते मी? नोटिफिकेशन ऑफ अ वॅकन्सीज ॲक्ट हे 1950मध्ये आलं. काय ह्याचं नाव? नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज ॲक्ट. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ही जी ॲक्ट आहे ती 1959ची आहे, ज्याला आपण ओळखतो अतिशय फेमस नावाने, ते म्हणजे आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ॲक्ट. ओके, ही जी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ॲक्ट आहे त्याचंच नाव काय आहे? नोटिफिकेशन ऑफ वॅकन्सीज ॲक्ट. तर या ॲक्टनुसार किंवा ही जी ॲक्ट आहे त्याच्या थ्रू काय केलं की या पद्धतीने किंवा या ॲक्ट थ्रू तुम्ही एम्प्लॉईज मिळू शकतात. ओके, बट हे ॲक्ट 1959ची असली तरीसुद्धा ऑपरेटिव्ह ही झालेली आहे 1960मध्ये. तर या ॲक्टच्या सेक्शन नंबर 4नुसार, पहा या ॲक्टच्या सेक्शन नंबर 4नुसार इट इज ऑब्लिगेटरी फॉर ऑल इंडस्ट्रियल इस्टॅब्लिशमेंट्स हॅविंग 25 workers or more to notify the nearest employment exchange of vacancies in them before they are filled. ओके, म्हणजे सेक्शन नंबर 4नुसार काय सांगितलेलं आहे तर कुठलीही इंडस्ट्री ज्यांच्याकडे 25 किंवा 25पेक्षा जास्त एम्प्लॉईज काम करत असतील, तर अशा लोकांनी जेव्हा पण त्यांच्याकडे वॅकन्सीज असतील त्यावेळेस त्यांच्या नियरेस्ट असलेल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला या गोष्टीचं नोटिफिकेशन दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे.
कधी सांगितलं पाहिजे, तर या सगळ्या पोस्ट फिल करण्याच्या अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे, तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये हे नोटिफाय केले पाहिजे किंवा त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे. तर मेन फंक्शन काय आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं, तर मेन फंक्शन होतं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं की कुठल्याही ब्रांचेसमध्ये जेव्हा पण वॅकन्सीज असतील तर त्या त्यांच्याकडे येतात. म्हणजे जे काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असतं तर त्यांच्याकडे त्या वॅकन्सीची पहिल्यांदा काय होते, तर नोंदणी होते. तर कुठल्याही जॉब सिकर ज्यांना जॉब हवा आहे ते लोक या ठिकाणी येऊन रजिस्ट्रेशन्स करणार है ना. म्हणजे वॅकन्सीबद्दल आणि रजिस्ट्रेशन, जॉब सिकर्सच्या रजिस्ट्रेशन या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी होत आहेत, ते म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. तर या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा मेन फंक्शन हेच असणार आहे की ज्या ठिकाणी वॅकन्सीज आहेत त्या ठिकाणी जॉब सिकरचं प्लेसमेंट करणं. ओके, म्हणजे काय, तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज एक प्रकारे काय करते, तर ज्यांना जॉब सिकर्सची गरज आहे त्यांना जॉब सिकर्स मिळवून देणं आणि जे जॉब सिकर्स आहेत त्यांना काम मिळवून देण्याचं काम एम्प्लॉयमेंट एक्सचेंज करत असते. इट इज obligatory for the employer to inform the outcome of a selection within 15 days to the employment exchange. जेव्हा पण कुठले ऑर्गनायझेशन्सला तुम्ही सांगितलेलं असेल ॲज अ एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिस, तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशनला या एम्प्लॉईज सिकरचं किंवा जॉब सिकर्सची माहिती पुरवलेली असेल तेव्हा त्यातल्या किती लोकांचं सिलेक्शन केलेलं आहे याची माहिती एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला देण्यासाठी तुम्हाला 15 दिवस दिलेले असतात. 15 दिवसाच्या आत ऑर्गनायझेशननी सांगितलं पाहिजे की कोणाचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे आणि कोणाचं रिजेक्शन करण्यात आलेलं आहे, आणि हे ऑब्लिगेटरी असतं प्रत्येक एम्प्लॉयरला. ओके, तर एवढं मोठं काम एम्प्लॉयमेंट एक्सचेंज या ठिकाणी परफॉर्म करत असते किंवा एक्सरसाइज करत असते. ओके, बट हे जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे ते पर्टिक्युलरली कुठल्या लोकांना जॉब देतं, तर ब्लू कॉलर, व्हाईट कॉलर आणि टेक्निकल वर्कर्स, म्हणजे या लेवलच्याच लोकांचं काम या ठिकाणी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज थ्रू मिळत असतं. ओके, क्लिअर आहे. तर याचबरोबर काय म्हणता येईल की मोस्टली कुठल्या लोकांना हे जॉब मिळतात, तर क्लरिकल वर्क किंवा क्लरिकल बेसवरती काम करणाऱ्या लोकांसाठीच काय आहे, तर हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज काम करतं. ओके, नाव सी द नेक्स्ट वन, एम्प्लॉयमेंट एजन्सीज. ओके, तर एम्प्लॉयमेंट एजन्सीज काय आहेत बघा. ॲडव्हर्टाइजमेंट अगोदर एम्प्लॉयमेंट एजन्सीज पाहू, कारण हे दोन्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आणि एम्प्लॉयमेंट एजन्सीज एकमेकांशी रिलेट करतात, त्यामुळे आपण एम्प्लॉयमेंट एजन्सीज अगोदर पाहू. तर एम्प्लॉयमेंट एजन्सीज काय असतात, तर या एजन्सीज देखील एम्प्लॉयमेंट एक्सचेंजप्रमाणेच काम करतात, बट ह्या प्रायव्हेट आहेत. ओके, एम्प्लॉयमेंट एजन्सीज काय आहेत, तर प्रायव्हेट एजन्सीज असतात ज्या ठिकाणी काय केलं जातं, तर कॅन्डिडेट्स आपलं रजिस्ट्रेशन करतात आणि हे जे एम्प्लॉयमेंट एजन्सीज असतात त्या फर्निश करतात एक सुटेबल कॅन्डिडेट्सची लिस्ट. ओके, हे काम कोण करतं, तर हे एम्प्लॉयमेंट एजन्सीज करत असतात. म्हणजे काय, तर ते डाटा बँक प्रिपेअर करतात ज्यामध्ये त्यांच्याकडे डाटा असतो एक सुटेबल कॅन्डिडेट्सचा. ओके, तर अशा प्रकारचे कुठल्या एजन्सीज आहेत पहा आपल्याकडे. ABC कन्सल्टंट्स म्हणून असेल किंवा डाटा मॅटिक्स खूप प्रसिद्ध आहे, फर्ग्युसन असोसिएट्स एकदम पॉप्युलर आहे, SB बिलिनमोरिया एक आहे. हे सगळे काय आहेत, तर या पद्धतीने काम करतात आपल्या देशामध्ये. ओके, तर मोस्टली हे एम्प्लॉयमेंट एजन्सीज कुठल्या पद्धतीच्या किंवा कुठल्या लोकांसाठी काम करतात, तर पर्सोनेल फॉर सुपरवायझरी अँड हायर लेवल्स, म्हणजे सुपरवायझरी आणि हायर लेवल्सच्याच लोकांचं अपॉइंटमेंट या एम्प्लॉयमेंट एजन्सी थ्रू केलं जातं. द मेन फंक्शन ऑफ दिस एजन्सी इज टू इन्व्हाइट ॲप्लिकेशन्स अँड शॉर्ट लिस्ट द सुटेबल कॅन्डिडेट्स फॉर द ऑर्गनायझेशन. ओके, म्हणजे काय आहे, तर ही एजन्सी काय करते, तर इन्व्हाइट करते ॲप्लिकेशन्सला, देन शॉर्ट लिस्ट करते सुटेबल कॅन्डिडेट्सना. ओके, त्याचबरोबर द फायनल डिसिजन ऑन अ सिलेक्शन इज टेकन बाय दी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दी ऑर्गनायझेशन. जरी यांनी शॉर्टलिस्ट केलेलं असेल, सुटेबल कॅन्डिडेट्स प्रोव्हाइड केले असतील, तरीसुद्धा लास्ट डिसिजन हा ऑर्गनायझेशनचाच असतो. जे पॅनेल बनवलेलं असतं सिलेक्शन करण्यासाठी, जे पॅनेल असतं कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये इंटरव्ह्यूजचं, तर त्यामध्ये या एम्प्लॉयमेंट एजन्सीचा एक व्यक्ती पॅनलमध्ये वर्क करत असतो. तो सीट ऑन होतो तिथे, कारण हे सिलेक्शनची प्रोसेसही त्यांच्या थ्रू होत असल्यामुळे. ओके, तर अशा पद्धतीचे एम्प्लॉयमेंट एजन्सीज असतात जे तुम्ही म्हणू शकता की एक एक्सटर्नल सोर्स आहे आपल्या रिक्रुटमेंटसाठी. देन नेक्स्ट वन इज ॲडव्हर्टाइजमेंट. पहा, ॲडव्हर्टाइजमेंट तर आजच्या काळामध्ये सगळ्यात फेमस आणि आपल्यासाठी कमी टाईम कन्झ्युमिंग मानली जाते. का, पहा की तुम्ही TV थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट देऊ शकता आरामात आणि तुम्हाला जशा पद्धतीचे व्यक्ती हवे आहेत तसे मिळू शकता. दिस इज बिकॉज इट्स रीच
इज व्हेरी हाय. का? कारण तुम्ही फक्त ॲड देताय आणि ती कुठंपर्यंत जाईल किंवा तुम्हाला हवा आहे त्या पब्लिककडे त्यांचं काय असू शकतं, तर कॉन्टॅक्ट्स वाढू शकतात ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू, है ना. म्हणून हे मोस्टली प्रेफर केलं जातं बऱ्याच ठिकाणी. दी हायर द पोझिशन इन द ऑर्गनायझेशन, द मोर स्पेशलाइज्ड द स्किल्स or the shorter the supply of that resource in the labor market, the more widely dispersed the advertisement is likely to be. For example, the search for a top executive might include advertisement in a national daily like the हिंदू, राईट. म्हणजे की टॉप लेवलचा एक्झिक्युटिव्ह तुम्हाला हवा असेल, म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन, त्याची स्किल किंवा त्याचं एक्सपिरियन्स, नॉलेज हे खूप हायर लेवलवरती पाहिजे असतं आपल्याला. आणि कमी काळामध्ये किंवा असं म्हणता येईल की कमी एरियामध्ये तुम्ही हे शोधू शकत नाही. तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड किंवा तुम्हाला असं म्हणता येईल की पूर्ण तुमच्या देशभर ते शोधायचे असतील बेस्ट कॅन्डिडेट, देन तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट देऊ शकता. याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, बेस्ट कॅन्डिडेट मिळवू शकता. तर द हिंदू हा जो पेपर आहे आपल्याकडे तो पूर्ण नेशनभर चालतो, है ना. एकदम फेमस पेपर आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट दिली देन पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला बेस्ट कॅन्डिडेट या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतो. म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट ही मेथड मोस्टली यूज केली जाते आपल्या देशामध्ये. ओके. तर बऱ्याच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पोस्ट बॉक्स नंबर दिलेला असतो, काही ठिकाणी दिलेला नसतो. ज्या कन्फर्म ॲडव्हर्टाइजमेंट असतात त्या ठिकाणी पोस्ट बॉक्स नंबर दिलेलाच असतो. काही असतात त्या ब्लाइंड ॲड असतात. त्याचं डिसॲडव्हान्टेजेस हे असतं की तुम्हाला माहिती होत नाही त्याच्या थ्रू की ज्या ऑर्गनायझेशनसाठी तुम्ही ॲप्लिकेशन देताय ते किती म्हणजे पॉप्युलर आहे, त्याचं रेप्युटेशन काय आहे हे माहिती होत नाही आपल्याला मोस्टली जे ब्लाइंड ॲड असतात त्यामध्ये. तर हे ॲडव्हर्टाइजमेंट एक सोर्स आहे, एक्सटर्नल सोर्स आहे आपल्यासाठी रिक्रुटमेंट करण्याकरिता. देन नेक्स्ट वन इज प्रोफेशनल असोसिएशन्स. पहा की प्रोफेशनल असोसिएशन हे एक मेथड किंवा तुम्हाला असं म्हणता येईल हा बेस्ट सोर्स आहे, बट आपल्याकडे मोस्टली यूज केला जात नाही. तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी हा आता यूज केला जातो आहे. बघा यालाच काय म्हटलं जातं, हेड हंटर्स असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हेड हंटर्स. ओके. तर आपल्याकडे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स किंवा इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन आहेत, जे काय करतायत तर प्रोव्हाइड करतायत प्लेसमेंट सर्व्हिस फॉर देअर मेंबर्स. ओके. म्हणजे त्यांच्याकडे जे काही लोक काम करत आहेत किंवा असं म्हणता येईल की इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्समध्ये जे स्टुडंट आहेत जे की इंजिनिअरिंग करत असतील किंवा इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये जे काही मेडिकल स्टुडंट असतील तर त्यांचं प्लेसमेंट करून देण्याचं काम हे काय करतात तर प्रोफेशनल असोसिएशन्स करतात. ओके. या स्वतः एक प्रोफेशनल असोसिएशन असल्यामुळे ते काय करतायत तर यांचं प्लेसमेंट करून देण्याचं देखील काम करतात. तर अशा पद्धतीचं जे प्रोफेशनल असोसिएशन्स असतात ते प्रिपेअर करतात लिस्ट ऑफ जॉब सीकर ऑर पब्लिश ऑर स्पॉन्सर जर्नल्स ऑर मॅगझिन्स कंटेनिंग ॲडव्हर्टाइजमेंट फॉर देअर मेंबर्स. ओके. म्हणजे अशा पद्धतीचे जे स्पॉन्सर जर्नल्स असतात किंवा मॅगझिन्स असतात तरी लिस्ट जी असेल त्यांच्याकडे जॉब सीकरची ते प्रोव्हाइड करण्याचं काम किंवा बनवण्याचं काम कोण करतात तर हे प्रोफेशनल असोसिएशन्स करत असतात. तर यांच्या थ्रू देखील तुम्ही काय करू शकता तर बेस्ट कॅन्डिडेट्स मिळवू शकता. हे देखील एक आपल्यासाठी काय आहे सोर्स आहे रिक्रुटमेंटचा. ओके. देन नेक्स्ट वन इज कॅम्पस रिक्रुटमेंट. ओके. कॅम्पस रिक्रुटमेंट एकदम नोन शब्द आहे आपल्यासाठी. आपल्याकडे जे काही कॉलेजेस असतात, फेमस कॉलेजेस असतात, मोठमोठाली कॉलेजेस आहेत तर ते एज्युकेशनल प्लेसेस किंवा स्कूलिंगमध्ये काय केलं जातं कॅम्पस रिक्रुटमेंट ठेवली जाते. बरेच असे आत्ता या काळामध्ये बरेच असे बिझनेस आहेत किंवा मोठमोठाले फर्म्स आहेत, एंटरप्राइजेस आहेत. तर या एंटरप्राइजेस काय करतात तर अशा मोठ्या फेमस स्कूलला किंवा कॉलेजेसला काय करतात मीट करतात अँड देन त्या ठिकाणी काय करतात रिक्रुटमेंट करून घेतात. म्हणजे कॅम्पस इंटरव्ह्यू ठेवला जातो अँड त्याच्या थ्रू बेस्ट स्टुडंट्सला काय केलं जातं अट्रॅक्ट केलं जातं अँड देन त्यांचं सिलेक्शन केलं जातं बिफोर त्यांच्या हातात डिग्री येण्या अगोदर. येते लक्षात. म्हणजे काय एक सोपी पद्धत या ठिकाणी कॅम्पस रिक्रुटमेंटला मानली जाते जिथे तुम्ही एकदम बेस्ट कॅन्डिडेट मिळवू शकता. ओके. सो देन नेक्स्ट वन इज
डेप्युटेशन. ओके, डेप्युटेशन म्हणजे काय पहा, की या डेप्युटेशन प्रोसेसमध्ये केलं काय जातं, तर आपल्याकडे जो एम्प्लॉई असतो त्याला पाठवलं जातं दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये शॉर्ट ड्युरेशनसाठी. ओके, म्हणजे की 2 or 3 इयर्ससाठी. तर याला काय म्हटलं जातं, डेप्युटेशन म्हटलं जातं. का केलं जातं असं? द मेथड ऑफ रिक्रुटमेंट इज प्रॅक्टिस्ड इन अ प्रिटी मॅनर इन दी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड द पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन. डेप्युटेशन इज युजफुल because it provides ready expertise and organization does not have to incur the initial cost of induction and training. ओके, याचा फायदा काय आहे तर तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज तुम्हाला वाटतात की बेस्ट आहेत, तर त्या एम्प्लॉईजला तुम्ही दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये 2 ते 3 वर्षासाठी पाठवता. म्हणजे त्या ठिकाणी ते काम करतील, एक्सपिरियन्स घेतील आणि आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये परत येऊन काम करतील. तर तो बेस्ट वे मानला जातो. बट तुम्ही ऐकलेलं असेल की बऱ्याच ठिकाणी आपल्या देशातल्या लोकांना आपण बाहेर देशामध्ये कामाकरिता 2-3 वर्षाकरिता आपल्या ऑर्गनायझेशन थ्रू पाठवतो, त्यालाच डेप्युटेशन असं म्हटलं जातं. बट या ठिकाणी ड्रॉबॅक काय आहे, तर तो एम्प्लॉई आपल्याकडे रिटर्न येईलच असंही नाही. ओके, तर डेप्युटेशन हे एक एक्सटर्नल सोर्स मानता येईल तुम्हाला, ज्याच्या थ्रू तुम्ही रिक्रुटमेंट करू शकतात. देन नेक्स्ट वन इज अ वर्ड ऑफ माउथ. ओके, तर वर्ड ऑफ माउथ म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये ओपनिंग्ज असेल किंवा वॅकन्सी असेल, तर तुम्ही आपल्या अराउंड या गोष्टी काय करायच्या आहेत, तर माउथ थ्रू सांगायचेत. ओके, तर याला वर्ड ऑफ माउथ असं देखील म्हटलं जातं. तर यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगता येईल की एम्प्लॉई पिंचिंग. एम्प्लॉई पिंचिंग करणं म्हणजे काय पहा, ही एक खूपच जास्त फेमस गोष्ट आहे की यामध्ये काय केलं जातं, तर दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजला अट्रॅक्ट केलं जातं बेस्ट ऑफर देऊन, है ना. याला काय म्हटलं जातं, एम्प्लॉई पिंच करणं. सम ऑर्गनायझेशन मेंटेन अ फाईल ऑफ ॲप्लिकेशन अँड बायोडाटा सेंड बाय जॉब सीकर्स. तर बऱ्याच ठिकाणी असे ऑर्गनायझेशन आहेत जे काय करतात, तर बायोडाटा मेंटेन करतात जॉब सीकर्सचा. दिस फाईल सर्व ॲज अ व्हेरी हँडी ॲज अँड वेन देर इज अ वॅकन्सी इन दी ऑर्गनायझेशन. जेव्हा वॅकन्सी असेल तेव्हा त्याचा यूज करता येऊ शकतो. तर याला काय म्हटलं जातं, वर्ड ऑफ माउथ असं देखील म्हटलं जातं की ज्याचा यूज करून तुम्ही रिक्रुटमेंट करू शकतात. ओके, now see the last one, that is raiding. Okay, so raiding or poaching हे जे मेथड आहेत, या this is also called a method of a recruitment. Okay, where the rival firms try to attract the employees who is already working in a particular organization. So by providing them better conditions or terms, we can attract them to our organization so that they will be ready to work in our ऑर्गनायझेशन. ओके, सो यामध्ये काय केलं जातं, इन्फ्लुअन्स केलं जातं दुसऱ्या एम्प्लॉईजला जे ऑलरेडी दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहेत, त्यांना बेटर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन करून घेण्याचं काम या रेडिंगमध्ये केलं जातं. ओके, तर याचं फेमस एक्झाम्पल आहे HMT, जी की टायटन वॉच कंपनी आहे. तर त्या टायटन वॉच कंपनीने HMTमध्ये काम करणाऱ्या लोकांना अट्रॅक्ट केलं होतं थ्रू द रेडिंग. ओके, तर हे अशा पद्धतीचे जे एक्सरसाइज आहे ते ऑलवेज मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, HMT जी फेमस आहे कंपनी आहे, वॉचची कंपनी, टायटन वॉचचीच कंपनी आहे. तर या टायटन कंपनीच्या लोकांनी अट्रॅक्ट केलेलं होतं त्यांना. तर हे जे प्रॅक्टिसेस चालतात किंवा या पद्धतीचं जे एक्सरसाइज मार्केटमध्ये चालतं ते कॉमन आहे, म्हणजे नोन आहे, बट त्याच्याबद्दल ओपनली टॉक केलं जात नाही, ओपनली बोललं जात नाही. ओके, सो विथ दॅट यू कॅन से दॅट दिस इज अ अनएथिकल प्रॅक्टिस. ओके, कशी प्रॅक्टिस आहे ही, अनएथिकल आहे. सो दिस इज ऑल्सो बिकम अ बिग चॅलेंज फॉर द human resource manager to handle this type of raiding. Okay, so this is you can say that this is a problem of all over the world about the human resource management. तर याचबरोबर वॉक-इन्स, कॉन्ट्रॅक्टर्स, रेडिओ अँड टेलिव्हिजन्स, ॲक्विजिशन अँड मर्जर्स या पद्धतीचे वेगवेगळे सोर्सेस आहेत रिक्रुटमेंटचे. ओके, तर हे बेसिकली 8 मेन एक्सटर्नल सोर्सेस होते जे आपण स्टडी केलेले आहेत.